आता बघूया, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे। या दिवसात निसर्गाचं रूप खुलून आलेलं असतं, त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे। समुद्रकिनारे, धबधबे आणि अनेक तलावांवर पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे जमू लागले आहेत। पण काही पर्यटक जीवाची काळजी न करता अचाट साहस करतात। त्यामुळे अवघ्या 10 दिवसात 12 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय। पाहुयात याबद्दलचा हा रिपोर्ट। पावसाळी पर्यटन, 10 दिवस 12 मृत्यू। पावसाळ्यात फिरायला जाताय, सावधान। एन्जॉय करा, पण जीवालाही जपा। पावसाच्या वातावरणात अनेकांना पिकनिकला जावंसं वाटतं। कोसळणारे धबधबे, तुडुंब भरलेला तलाव आणि फेसाळलेला समुद्र, निसर्गाचं हे लोभस दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण पावसाळी पर्यटनाला जातात। तिथं गेल्यावर अनेकांच्या उत्साहाला पारावार उरत नाही, त्यामुळे काही जण अचाट साहस करतात आणि जीवाला मुकतात। अशा घटना रोजच्या रोज आपल्या कानावर येत आहेत। त्यातच गेल्या 10 दिवसात 12 पर्यटकांनी आपला जीव गमावलाय। पावसाळ्यात फिरा, पण जीवालाही जपा। शहापूरचा चोंढे धबधबा, कल्याणचे 5 जण वाहून गेले। तिघांना वाचवण्यात यश आलं, तर 2घांचा मृत्यू। माळशेज घाटातील काळू धबधबा, ट्रेकिंगला गेलेले 2 तरुण काळू नदीत बुडाले। 12 तासांनंतर 2घांचे मृतदेह बाहेर काढले। माणगावचा कुंभे धबधबा, इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार रील बनवताना दरीत कोसळली। 6 तासांच्या शोध मोहिमेनंतर शोध लागला, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला। रायगडचा देवकुंड धबधबा, बंदी जुगारून 2 धबधब्याखाली अंघोळीला गेले। पाण्याचा अंदाज न आल्यानं डोहात वाहून गेले। खारघर नवी मुंबईचा पांडवकडा धबधबा, पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 दिवसात 2 जण वाहून गेले। आपला जीव धोक्यात घालून पर्यटन स्थळी येणं चुकीचं आहे। जर येणार असाल तर त्या ठिकाणी स्थानिक माहितगार व्यक्तीची त्या ठिकाणी मदत घेणं गरजेचं आहे। आपल्याकडे सर्व संसाधनं असावेत आणि कोणताही आताताईपणा न करता जर पर्यटनाचा आनंद घ्याल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला एक वेगळं समाधान लाभेल। म्हणून माझी विनंती आहे, आपला जीव धोक्यात घालू नका। खरं तर निसर्गाचा आनंद सगळ्यांनाच घ्यायचा असतो, मात्र उत्साहाच्या भरात अचाट साहस करणं टाळायला हवं आणि जीवालाही जपायला हवं। कारण आपला जीव वाचला तरच पुढील अनेक वर्ष आपण पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।